मित्रांनो, आता आपण आलो आहे सबाईगडला. तो बघू शकता, तो जुना पनवेल पुणे हायवे आहे आणि इथे येतो एक माऊली ढाबा. ह्या माऊली ढाब्याच्या इथे आम्ही गाडी लावली आहे आणि इथून आता आपण पुढे जाऊया त्या वरच्या सबाईगडला. तर हा अनएक्सप्लोर्ड गड आहे आणि आज आम्ही प्रयत्न करतो आहे. इथे मार्ग असा नाही आहे, आपल्याला मार्ग बनवायला लागेल. तर बघूया आपल्याला काय दिसतं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपल्याला बऱ्याच म्हणजे किती 2 महिने झाले ना, 2 महिन्यानंतर आपला एक ट्रेक आहे. हा उन्हाळी ट्रेक आहे आपला. तर आपल्याला करायचा तो सबाईगड. तर आपण आता आलेलो आहोत ते माऊली ढाबा इथे आहे आणि हा हायवे आहे. जस्ट खालापूर सोडलं की आपल्याला हा ट्रेक चालू होतो. सबाईगड म्हणजे आपला एक छोटासाच आहे, एक वॉच टॉवर आहे. तर तो आपण छोटा ट्रेक मारून परत येऊयात. चला, 1.5-2 तासात कंप्लीट होईल. तो आपण हायवे सोडला ना की थोडं मध्ये आलो, एक 10 मिनिटांनी की इथं आपल्याला एक वाट सापडली आहे. आता ही वाट धरून आपण थोडं वर जाऊयात आणि मग रिज वॉक आहे आणि वरती मग गडावर जाऊ. ओके. असं सरळ जाते पुढं, हा नंतर परत राईटला फिरतो. मग तो Right. डायरेक्ट त्या झाडाजवळ, ते हिरवा झाड मोठा मध्ये दिसते तो, हा, तो, हा, त्याच्या तिथं बाजूने रस्ता आहे. त्याच्या खालनं जाय डायरेक्ट असतात, तो तिथं जाणार. म्हणजे त्या या गडाच्या मागे जाणार का पायऱ्या- इथून जाणार? कसं त्या जाणार? गाड्याच्या त्या साईडला जाणार थोडं. त्या साईडला जाणार ना. हा. आणि वाट कशी आहे मग त्याचं गडावर? असं असं दिसते ना, असं हा, हा, असं. हा. हा, त्या साईडला जाणार आणि तिथून मग पुढे वरती कुठून बी गेले तरी तिथं वरती मंदिर आहे ते. ठीक आहे. पायऱ्या आहे तिकडे. नाही, पायऱ्या विरा नाही. मंदिर पण नाही दिसत तुम्हाला. तिथं बावटा दिसतो बघा झाडावर. तांदळा वगैरे आहे का? हा, चाफ्याचं झाड. आणि टाकी ऐकायचं का? हा, टाक्या तो तिथं इथे ही हा चेक पोस्ट म्हणतात. हे बघा, इथे एक छोटस टाका आहे, पाण्याचं टाका आहे छोटं. आणि हे एक चेकपोस्ट सारखी जागा आहे. एक चबुतरा बांधलेला आहे. हा, ते पहिला देवस्थानात. हा, देवस्थानाचा एक चबुतरा होता जुन्यापैकी आहे ते एकदम. आणि हा पाण्याचा टाका आहे. आता इथनं आपल्याला त्या साईडला तो गड तिथे दिसतोय तो. हे जे होल आहे हे तंबू लावायसाठी वगैरे आहेत का? हा, याला असं दरवाजा करण्यासाठी. हे जे इथे आहे एक, ना, इथे एक. हे होल आहे असे. हे जे आहे ना, हा, पाचवी पांडवांनी कोरलेलं आहे ते जुन्या युगात. अच्छा, हे ना आणि हेच देवस्थान तिथं जाऊन राहिलं मग वेलपिरीला. ओके. सबाई देवी. हा, तिथं भुयार त्यांनी केलं तयार. तिथं पण भुयार आहे का असं? इथं पण तेच प्लॅन चाललं होतं, पण नाही जमलं इथं. मग वरती ते तसं सेम केलंय. नाही, वरती नाही सेम. वरती ते देवी केली. तिथं फक्त देवी गेली. हे बघा, दुसरे को पत्थर इथे मारते आपण. अवशेष आहेत, दात दिसत आहेत, बकरीचे वगैरे असतील. आणि सोबतच हा बघा माणूस हे हा. बॉटल. आणि हा आहे तो सबाईगड.
पार्ट आम्ही क्रॉस करून आलो. आता ही मेन चढाई लागलेली आहे. आता ह्या घळीतनं आपल्याला वर जायचं आहे. पूर्णपणे बघा घसरण आहे आणि कसं बसं आपल्याला ही घळ पार करायची. पूर्ण माकडनाळ आहे. आमचे 2 बंदे गेलेत वरती, आता 3रा चालू आहे. पण ही घळ पार करणं जरुरी आहे. वरती तिकडे छोटीशी एक मूर्ती दिसते, तिकडे जायचं आहे आपल्याला. हा या खिंडीत वर गेल्यावर आपल्याला टॉपवर एक झेंडा आहे, तो झेंडा म्हणजेच सबाईगड. तर आपण ऑलमोस्ट आता किती 75% क्रॉस केलेला आहे. बस छोटंसं बाकी आहे. पण ही चढाई मेन आहे. ही चढाई एकदा क्रॉस केली का तुम्ही जिंकलात. अतिशय सुंदर गड आहे, अवघड वाट आहे आणि लो लाईन एरियामधला गड आहे. त्याच्यामुळं आमच्या आता जवळपास 5 ते 6 लिटर पाणी संपलेलं आहे. प्रत्येकाने 2-2 लिटर कॅरी केले होते. ऑलमोस्ट पाणी संपत आले. आता बघूयात, आता हे शेवटचा पट्टा क्रॉस केला की आपण वर जाऊ. या लवकर या. व्हॅली ट्रेक चालू, व्हॅली ट्रेक. काय प्राण नाही का बोलायचे? बोला बोला. आता आपण आलेलो आहे सबाई देवी. इथे तुम्ही स्पष्ट बघू शकता, हे आहे सबाई देवीचं मंदिर. आणि आता पुढे जायचं आपल्याला, याच्या साईडनीच वर जायचं. हां थोडा डिफिकल्ट पॅच आहे, झाडाला पकडून पकडून जावं लागते. मंदिरापासून वर आल्यावर बघा ते कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे, ते आपल्याला वर घेऊन जातात. तर आपण जाऊया टॉपवर आणि येऊया लगेच खाली. हा बघा वरतून असा नजारा आहे. मित्रांनो, अथक प्रयत्नानंतर आता आपण चढलोय सबाई गडावर. थोडासा डिफिकल्ट आहे,
कारण माती आहे रॉकमध्ये, त्यामुळे पाय घसरण्याचे चान्सेस आहे. आता आपण सबाईगडाच्या टॉपवर आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा ट्रॅव्हल विथ मनीष आपल्या यूट्यूब चॅनल. तर आता हा व्हिडिओ आपण इथे एंड करूया. जातानाचे थोडेसे फुटेज घेऊया आणि घरी पोहोचूया. थँक्यू सो मच. आता रिटर्न आम्ही आहे ना थोडं दुसऱ्या वाटेने जाऊ. येताना आपण घळीमध्ये गेलो होतो, ती घळ थोडीशी अवघड होती म्हणून वाटलं की इकडनं जावा. पण ही पण वाट काही सोपी नाही आहे, पूर्ण स्क्री आहे, निसरडा आहे. बघूयात आपल्याला ह्या गडाच्या पूर्ण वळसा मारायचा आहे आणि जायचं आहे. वाट थोडी निसरडी आहे पण मॅनेज करता येईल हळूहळू. रईस तर आमचा पोचलाय तिकडे, ते दोघं चाललेत. आहे ना ओके. हे पुढे आहे का रस्ता व्यवस्थित? कसला आहे? पूर्णतः जंगलाची वाट आहे. हे बघा, आता दुपारचे 12 वाजले तरी पण रातकिड्याची किरकिर तुम्हाला ऐकायला येईल. खोपोलीच्या जवळपासच एक छोटंसं जंगल आहे आणि आवाज बघा किर्र.